नमस्कार. आज आपण डाळिंबाचं भरघोस आणि एकदम उत्तम प्रतीचं उत्पादन कसं घ्यायचं यावर सविस्तर बोलणार आहोत. जरा विचार करा, आपल्या बागेतलं प्रत्येक डाळिंब 200 ग्रामच्या वर, एकदम लाल बुंद आणि त्यावर एकही डाग नाही. स्वप्नासारखं वाटतंय बरोबर? पण हेच तर आपलं ध्येय आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याला हवं असतं, पण अनेकदा ते अशक्य वाटतं. पण चांगली गोष्ट ही आहे की हे स्वप्न सत्यात उतरवणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला त्या दोन मुख्य अडचणी समजून घ्याव्या लागतील, ज्या आपल्या डाळिंबाच्या क्वालिटीच्या आड येतात. बघा, फळांवर डाग पडणं असो किंवा आकार लहान राहणं, या सगळ्या समस्यांची मूळ कारणं फक्त दोनच आहेत. एक तर किडींचा सतत होणारा हल्ला, नाहीतर झाडाला मिळणारं अपुरं पोषण. याच दोन गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. चला तर मग यावर उपाय काय आहे ते पाहूया. आपल्याकडे एक अगदी सोपा 2 टप्प्यांचा प्लॅन आहे, जो या दोन्ही समस्यांना मुळापासूनच संपवतो. तर आपल्या प्लॅनचा पहिला भाग आहे एक अशी मजबूत ढाल उभी करायची की कोणतीही कीड आपल्या फळांपर्यंत पोहोचूच शकणार नाही. म्हणजे किडींना फळांना खराब करण्याची संधीच द्यायची नाही. हे कसं करायचं? तर ऑलराऊंडर किंवा नॉकआउटमध्ये नॅनोसल्फ आणि नॅनो रिच मिसळून एक मिश्रण तयार करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दर 7 ते 10 दिवसांनी न चुकता याची फवारणी करायचीच. हे सातत्य पाळलं ना की किडींपासून पूर्णपणे संरक्षण मिळतं. ठीक आहे, किडींचा बंदोबस्त तर झाला. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजे झाडाच्या पोषणाकडे. आपल्याला झाडाला एक असं ताकदवान इंजिन द्यायचं आहे, जेणेकरून त्याची वाढ एकदम जोमात होईल. आणि हे पोषण इंजिन सुरू होतं जमिनीतून, कारण झाडाचा पाया म्हणजे त्याची मुळं. त्यासाठी दर आठवड्याला 1 लिटर सीड ग्रो प्लस प्लस जमिनीतून द्यायचं. याने काय होतं तर मुळं मजबूत होतात, झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्याला संपूर्ण हंगामासाठी एक जबरदस्त ताकद मिळते. आता जमिनीतून पोषण तर झालं, पण फवारणीतूनही पोषण देणं तितकंच गरजेचं आहे. छाटणी झाली की नॅनोसल्फ आणि नॅनोरिचची फवारणी करा. मग जेव्हा झाड फुलोऱ्याच्या अवस्थेत येईल तेव्हा फवारणीत बंपर नक्की मिसळा. आणि फळधारणा झाल्यावरही दर 15 दिवसांनी बंपर देत रहा. हे वेळापत्रक पाळल्यास एकदम परफेक्ट रिझल्ट मिळतो. या सगळ्याचा परिणाम काय होतो तर झाडाला मिळतं एक संतुलित पोषण. पानं हिरवीगार राहतात, झाड मजबूत बनतं, फुलं आणि फळांची संख्या वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळांचा आकार मोठा होतो, रंग गडद लाल येतो आणि फळांची टिकवण क्षमतासुद्धा वाढते. म्हणजे जे आपल्याला हवंय ते सगळं मिळतं. बरं, आत्तापर्यंत आपण शेतीत काय करायचं हे पाहिलं, पण ह्या सगळ्याचा आपल्या खिशावर म्हणजे आर्थिक फायद्यावर काय परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जर आपल्या डाळिंबाची क्वालिटी एकदम टॉपची असेल, म्हणजे 1 नंबरची, तर बाजारात साध्या डाळिंबांपेक्षा त्याला दुप्पट भाव मिळू शकतो. हो, अगदी दुप्पट. म्हणजे विचार करा, फक्त या काही सोप्या गोष्टींचं पालन करून एका एकरातून मिळणाऱ्या उत्पन्नात लाखो रुपयांची वाढ होऊ शकते. हे फक्त चांगलं पीक नाही, तर निव्वळ नफ्यात होणारी प्रचंड वाढ आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न. जर यावर्षी आपल्या बागेतलं पीक एकही डाग नसलेलं उत्तम प्रतीचं आलं, तर आपल्या शेतीचं आणि आपल्या भविष्याचं चित्र कसं बदलेल याचा नक्की विचार करा.